प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आणि आज पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या या नावामध्ये मी पुन्हा एकदा पास्टर प्रीतीराज बनकर मी तुमचे स्वागत करतो. आणि प्रियांनो, आजचा हा दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिला. आज शुक्रवार, उपास प्रार्थनेचा दिवस, आणि विश्वास ठेवतो की आज बरेच आमचे बहीण भाऊ उपास प्रार्थनेमध्ये आहेत. परमेश्वर त्यांना अधिकाने अधिक मदत करो, परमेश्वर त्यांना सामर्थ्य देव, आणि परमेश्वर त्याच्या कार्यासाठी त्या सर्व आपल्या प्रियजनांना उपयोगात आणू. आमेन. तर यावेळेस मी पुन्हा एकदा तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो. जर कोणी व्हिडिओ पाहून आणि त्यामध्ये तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्यामध्ये कमेंट करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर पण करा. अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन जाऊ द्या, यासाठी का देवाचे येण्याचे दिवस जवळ आहेत आणि आपल्याला बऱ्याच लोकांपर्यंत देवाचं वचन गाजवायचं आहे. आमेन. तर त्यासाठी या आपल्या येशू प्रार्थना भवन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या परमेश्वराच्या कार्याला आपला हातभार लावा, पाठिंबा द्या. म्हणजे आम्हाला पण एक प्रेरणा मिळेल, एक आनंद मिळेल की जे देवाचे व्हिडिओ आहेत ते बरेच लोक आनंदाने पाहत आहेत. नाहीतर करमणुकीचे व्हिडिओ भरपूर लोक मोठमोठ्या आनंदाने आणि कितीतरी वेळ पाहतात, परंतु मग देवाच्या वचनाचा जे आपलं ज्ञान मिळतं, ज्याच्यापासून आपले जीवनाची प्रगती पण होते, अशा वचनांना सुद्धा आपण प्राधान्य दिलं पाहिजे. देवाच्या वचनाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. म्हणून प्रियांनो, तुम्हाला मी ही विनंती करत आहे. आमेन. देव तुम्हाला याद्वारे अधिकाने अधिक आशीर्वादित. तर यावेळेस प्रभू परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला आज पुन्हा एकदा आज आपण या कार्यामध्ये देवाचं वचन गाजवत असताना, देवाचं कार्य करत असताना प्रयत्न करूया की जास्तीत जास्त देवाचं वचन आणि चांगल्या प्रकारे शिकावं, प्रत्येकाने ते शिकून घ्यावं आणि उत्तमातलं उत्तम देवाच्या वचनाचा भांडारी बनावं. जे वचन परमेश्वराच्याद्वारे तुम्हाला आणि मला मिळतं, त्या वचनावर तुम्ही अभ्यासही करावं, मनन पण करावं आणि त्या वचन आपल्या जीवनामध्ये यूज पण करावं, उपयोगी करावं. आणि ते वचन आपल्या जीवनासाठी उपयोगी तर आहेच, तर निश्चितच देवबाप या वचनामधून परमेश्वर आपल्याला रोज चालवत आहे. तर त्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद. आणि नक्कीच आजचाही जो विषय आहे सर्वांना माहीत आहे याविषयी, कारण एक वेळेस नाही भरपूर वेळेस झालेलं आहे आणि अनेक प्रभूच्या दास लोकांकडून आपण हे ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परंतु परमेश्वर पुन्हा आपल्याला, कारण 2000 वर्षापूर्वी जे परमेश्वराने लिहून ठेवलेले वचन आजही ते ताजतवानंच आहे. आजही ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी गाजवलं जात आहे, वाचलं जात आहे. लोक त्या वचनांचं चिंतन मनन करत आहे, ध्यान करत आहे, आत्मसात करत आहे आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पण करत आहे. म्हणून वचन कधी जुनं होत नाही, तर दिवसेंदिवस त्या वचनाला धार येते, तेजस्वीपणा येतो. कारण आपण आपली कमतरता, आपली उणेपणा त्या वचनामधून निघून जातो प्रियांनो. तर प्रियांनो, आज आपण पुन्हा एकदा
या पवित्र देवाच्या वचनाकडे आपण पाहूया, जाऊया. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस मत्तई शुभवर्तमान याचा 21 अध्याय आणि 18 आणि 19 वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 19 अध्याय 18 आणि 19 वचन. मग सकाळी तो परत नगरामध्ये परत येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून त्याच्याजवळ तो गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्या झाडाला म्हटले, ह्यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. तर या वचनाला इथं हेडिंग आहे, अंजिराचे निष्फळ झाड. प्रियांनो, आज या वचनामधून परमेश्वर आपल्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे. काहीतरी परमेश्वर आपल्याला वचनामधून शिकवत आहे. आणि खरोखर ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला वचनामधून एक एक गोष्ट ज्यावेळेस शिकवतो ना, तर ती गोष्ट तुमच्या आणि माझ्या आत्मिक वाढीसाठी लाभाची, फायद्याची असते. आमेन. म्हणून हे जे वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या नगरामधून त्या झाडाजवळ, अंजिराच्या झाडाजवळ एक घटना येशू ख्रिस्ताच्या वेळेमध्ये ही घडलेली आहे. ही एक काय घटना आहे की येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये ही घटना घडली का येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे व तो अंजिराच्या झाडाजवळ गेला. भूक लागल्यामुळे येशू अंजिराच्या झाडाजवळ गेला, पण त्याला ते हिरवेगार अंजिराचे झाड दिसले. जे झाडाजवळ गेला ते अंजिराचे झाड हिरवेगार होते आणि येशू मोठ्या अपेक्षेने, मोठ्या आशेने त्या झाडाजवळ गेला. परंतु ते झाड हिरवेगार असून ते झाड फार सुंदर होते. ते झाड हिरवेगार असून फार सुंदर होते. त्याचा जो घेर होता तो मोठा होता. अंजिराच्या झाडाचा जो घेर होता तो फार मोठा होता. त्याच्या फांद्या मजबूत होत्या. अंजिराच्या झाडाच्या फांद्या मजबूत होत्या आणि त्याच्या सुंदरतेमुळे त्याची सावली, त्या भरपूर मोठ्या घेरामुळं त्या अंजिराच्या झाडाची सावली मिळेल, चांगल्या प्रकारे मिळेल, शांतता मिळेल, शरीराला गारवा मिळेल, मनाला समाधान मिळेल. पण दिसायला सुंदर असलेलं झाड, मजबूत असलेले झाड, त्याचं खोड मोठं असलेलं झाड आणि त्याची मुळे पण त्या जमिनीमध्ये फार खोलवर गेलेली असणार. कारण जेवढा वरती त्याचा घेर तेवढंच खाली पण त्याच्या मुळ्यांचा लांब लांब पसरणारी ती जागा असते. म्हणून प्रियांनो, सावली पण त्याला झाडाला खूप चांगली, भरपूर थंडगार सावली. पण या झाडामध्ये सर्व काही आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, दुरून पाहिलं आणि त्या झाड हिरवगार दिसलं, टवटवी दिसलं, हिरवेगार पाने दिसले, मजबूत फांद्या दिसल्या, मोठं खोड दिसलं, आजूबाजूला गार सावलीसुद्धा दिसली. परंतु तो त्याच्या जवळ गेला तर त्याच्यामध्ये एका गोष्टीची कमी होती. एक गोष्ट त्या झाडामध्ये कमी होती. त्या झाडाला फळ नव्हते.
अंजिराच्या झाडाला फळ नव्हते. एवढं मजबूत, एवढं डौलदार, हिरवगार, गच्च पाने भरलेले हिरवेगार, फांद्याही मजबूत, त्याबरोबर त्याचा घेरही चांगला, खोडही खालपर्यंत मजबूत गेलेले. परंतु त्या झाडांमध्ये अंजिराच्या की एक गोष्ट कमी होती की त्या झाडाला फळ नव्हते. झाडामध्ये गोष्ट कमी होती की त्या झाडाला फळ नव्हते. मग आज तुम्हाला मी एक प्रश्न विचारत आहे. जर येशू ख्रिस्त तुमच्याजवळ आला आणि येशूने तुमच्यामध्ये पाहिलं तर तुमच्यामध्ये ते फळ आहे का? तुमच्यामध्ये ते फळ दिसते का? हालेलुया. फळ कोठं आहे? तुमचे फळ कोठे आहे? आपण सगळेजण देवाकडे काय करतो? मागतो आणि परमेश्वर आपल्याला सगळं काही देतो. प्रियांनो, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, परमेश्वराला मागतो, परमेश्वर सर्व काही आपल्याला देतो. आणि सर्व काही मिळाल्यानंतर आपल्या जीवन चांगलं झालेले असतानाही मग आपलं फ्रूट, आपलं फळ कुठं आहे? प्रश्न आहे की आपलं फळ कुठं आहे? आज येशूला फळ पाहिजे. आज येशूला फळ पाहिजे. येशू त्या झाडाचे पानं खायला नाही आला. येशू त्या झाडाचे पानं खाण्यासाठी नाही आला. येशू त्या झाडाच्या फांद्या किती मजबूत आहे ते मोजायला किंवा पाहायला नाही आला. येशू त्या झाडाची सुंदरता ही हिरवगार, टवटवीत ही सुंदरता पाहण्यासाठी नाही आला, किंवा ते झाड किती मजबूतपणे, किती डौलदारपणे, मजबूतीने उभं आहे हे सुद्धा तपासायला तो नाही आला. प्रियांनो, येशूला फळ पाहिजे. येशूला काय पाहिजे? फळ पाहिजे. जीसस वांट फ्रूट. जीसस वांट फ्रूट. आज खूप ठिकाणी, आज जगामध्ये खूप ठिकाणी प्रॉस्पेरिटी आणि प्रचार भरपूर होत आहे आणि लोक देवाकडे येत पण आहेत, वळत पण आहेत. कशासाठी? तर धनवान होण्यासाठी. लोक देवाकडे वळतात कशासाठी? तर धनवान होण्यासाठी, समृद्धी होण्यासाठी, घरामध्ये सगळ्या गोष्टी असाव्यात यासाठी लोक गर्दी करत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा किंवा भावना किंवा स्वतः एक विचार करतात की माझ्याकडे सगळं असावं, बेस्ट असावं, उत्तमातलं उत्तम असावं. ही लोकांची विचार करण्याची वृत्ती आहे. आणि बघा, उत्तमातलं उत्तम पाहिजे, उत्तमातल्या उत्तम गोष्टी पाहिजेत, ब्रँडेड वस्तू पाहिजेत, ब्रँडेड सूट पाहिजेत. पण परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ब्रँडेड सूट, त्या ब्रँडेड कपड्यांचं काही घेणं देणं नाही. माझ्या प्रियांनो, तो रेमंडचा असो की जलारामचा असो की आणखी कुठल्या कंपनीचा असो, परमेश्वर त्या ब्रँडेड नावाकडे नाही पाहत, ना त्या कपड्याकडे पाहत,
किंवा कधीकधी लोकांना किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं का आमच्याकडे फाय जी फोन आहे, मोबाईल आहे आणि हा 5G मोबाईल, पण त्या परमेश्वराला त्या 5G असो, 2G असो, 4G असो, तो कीपॅडवाला असो, टचपॅडवाला असो, काय घेणं आहे प्रियानो त्याला? परमेश्वराला त्या गोष्टीबद्दल काहीच घेणं देणं नाही आहे. कधी कधी लोकांचे विचार असतात का माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, आता मी 5-5 कॉलेज करून माझ्याकडे डिग्र्या मिळवल्यात आणि ते पाठीमागे कबडवर त्या ठिकाणी असे ट्रॉफ्याज लावल्यात. परमेश्वर त्याकडे पाहत नाही. परमेश्वर अशा गोष्टींकडे लक्ष लावत नाही. परमेश्वर पाहतो त्याच्याकडे फळ आहे का? कोणती डिग्री, कोणता मोबाईल, कोणता ब्रँडेड कपडा, या गोष्टी नाही, तर परमेश्वर त्याच्यामध्ये फळ शोधतो, फळ पाहतो. आणि ते फळच नाही, शास्त्र आम्हाला शिकवते की तुम्ही आपल्या फळांनी ओळखले जाल. परमेश्वर वचनामधून आपल्याला या गोष्टी शिकवतो की तुम्ही आपल्या फळांनी ओळखले जाल. तुमच्यामधले जे फळ आहेत त्या फळाच्याद्वारे तुमची ओळख असणार आहे, ना की कपड्यांनी, ना तो चांगल्या 5G मोबाईलने किंवा मोठमोठ्या डिग्रीने. त्याची ओळख नाही, तर तुमचे फळ, तुमच्यामध्ये असलेले फळ, तेच परमेश्वर पाहतो. तीच तुमची खरी संपत्ती, तीच तुमची खरी ओळख. प्रेज द लॉर्ड. म्हणून मत्ताई शुभवर्तमान आणि याचा 16:26 म्हटलं का मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमविला तर काय लाभ? सारं जग मिळवलं आणि हा जीव गमावला, काय फायदा? काय लाभ होणार काय? प्रियांनो, आज आम्हाला सगळं पाहिजे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्रकारची ब्रँडेड, त्या कपड्यांवर एक लेबल जरी लावलं ब्रँडेडचं, भलं तो कपडा हलका, परंतु त्याच्यावरचं जे ब्रँडेड शिक्का, बस आम्ही त्याच्यामध्येच खुश. कळत नाही आम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आम्ही खटपट करतो, धावपळ करतो, मेहनत करतो. मेहनतीवर एवढं मेहनत करत जातो की वेळेचं भान राहत नाही. 6-6, 8-8 घंटे नाही, 12-12 तास नाही, त्याहीपेक्षा अधिक तुम्ही व्यस्त राहून काम करण्याचा, कमवण्यासाठी तुम्ही काय करतात? धडपड करतात. आणि आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे? टेक्नॉलॉजी वापरली जाते. आणि खूप ठिकाणी टेक्नॉलॉजीचाच उपयोग केला जातो, उपयोगात ती आणली जाते. मग माझ्या डोक्यामध्ये एक विचार वारंवार येतो, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळं काही आहे, मग यांचं फळ कुठं आहे? फळ कुठं आहे? देवाला तर फळ पाहिजे. देवाला त्या ब्रँडेड किंवा मोठमोठ्या कंपन्या किंवा ते टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंट वगैरे वगैरे, या गोष्टी देवाला नाही लागत. देवाला फक्त एक छोटीशी अपेक्षा आहे का तुमच्यामध्ये फळ असावं. आमेन. तुमच्यामध्ये फळ असावं. वेअर द फ्रूट,
फळ कुठं आहे? या जगाच्या गोष्टी, धन दौलत, ऐश्वर, आराम, बंगला, गाडी, सोने चांदी, लॉकेट, सुंदर सुंदर पोशाख, हायफाय गॉगल्स, या गोष्टी सर्व काही परमेश्वर देतो. ह्या ज्या गोष्टी, ह्या सर्व कोण देतो? परमेश्वर देतो. आणि परमेश्वराने तुम्हाला दिलं, तुमच्या जीवनात तो आशीर्वादित आला, तुमची घरामध्ये भरभराट झाली, तुमचं जीवन आशीर्वादित झालं. हे सर्व देवापासून झालं. प्रेज द लॉर्ड. एवढे सुंदर तुम्ही कपडे, टेक्नॉलॉजी वापरतात, चांगल्या चांगल्या प्रकारचे शूज, चांगल्या प्रकारचे गॉगल, चांगल्या प्रकारचे बँडेड सूट कपडे घालतात, तुमचे चांगल्या घरामध्ये तुमचे नेकलेस वगैरे तुम्ही सगळे काही वापरतात, सगळ्या काही गोष्टी तुम्ही करतात. या सर्व गोष्टी तुम्हाला देवापासून मिळाल्या. परंतु देवाला तुमच्यामध्ये एक गोष्ट पाहिजे की ते फळ पाहिजे. आणि ते फळ तुम्हाला त्या परमेश्वराला दाखवण्यासाठी तुम्ही ते वस्तू दाखवू शकत नाही, तुमचे ब्रँडेड कपडे दाखवू शकत नाही. परमेश्वर तो तुमच्यामध्ये ते फळ पाहण्यासाठी येतो. प्रेज द लॉर्ड. फळ, त्या प्रियांनो, फळ. आणि फळाशिवाय आपलं जीवन निष्फळ आहे. फळाशिवाय आपलं जीवन निष्फळ आहे. कारण जो दाखला आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिला आहे, त्या दाखल्यामध्ये स्पष्टपणे वचन आहे की येशू ख्रिस्ताने त्या झाडाकडे पाहिलं, त्याला हिरव्या पाण्यात वाचून दुसरं काही दिसलं नाही. परमेश्वराने त्याला श्राप दिला, यापुढे तुला फळ न येवो. त्याच क्षणाला ते झाड वाळून गेले. कधी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जर तुम्हाला काही मागितलं, तुमच्यामध्ये पाहिलं आणि तुमच्यामध्ये जर नसलं, ना करो कधी तुम्हाला शाप देऊ. प्रेज द लॉर्ड. स्वतःला प्रियांनो सांभाळा. जगाच्या प्रमाणे स्वतःला जगामध्ये वाहू देऊ नका. आपण जगामध्ये आता परमेश्वर फळ शोधत आहे, फळ मागत आहे. कोणतं फळ? जगामध्ये तर भरपूर प्रकारचे फळं आहेत ना, खूप फळं आहेत. उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी अंजिराचं फळ परमेश्वर मागत आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वर कुठल्या प्रकारचं फळ मागतो? आपणही जगामध्ये राहतो. मग परमेश्वराला तुमच्या आणि माझ्यामधून कोणतं फळ पाहिजे आहे? का जी परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा करतो? प्रेज द लॉर्ड. देवाला फळ पाहिजे, पण कोणतं पाहिजे? की सर्वात पहिलं आपल्यामध्ये आज्ञाधारकपणा पाहिजे. आपल्यामध्ये कुठला पाहिजे? आज्ञाधारकपणा पाहिजे. आणि आज्ञाधारकपणा हा पण एक काय? फळाचा प्रकार, फळ आहे हे. इमानदारी हे एक फळ आहे. आणि कितीतरी विश्वासणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या या ख्रिस्ती लोकांमध्ये हे इमानदारीचं फळ दिसलं पाहिजे. प्रियांनो, आज्ञाधारकतेचं फळ दिसलं पाहिजे. वफादारी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. इमानदारी आणि वफादारी. मग परमेश्वर तुम्हाला तुमच्यामध्ये ते शोधणार. त्या वाचून परमेश्वराला दुसरं काय पाहिजे?
एक जी वस्तू परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे, तुमच्याकडे मागत आहे, तुमच्यामध्ये शोधत आहे, ते फक्त काय आहे? फळ आहे. आणि ते फळ आज्ञाधारकपणा, इमानदारी, वफादारी आणि प्रत्येक लहानात लहान छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परमेश्वर आपल्यामधून ते शोधण्याचा प्रयत्न करतो का हा माझ्यावर विश्वास ठेवणारा, हा मला रोज प्रार्थना करणारा हा व्यक्ती इमानदार आहे का? याच्यामध्ये ती इमानदारी आहे का? छोट्याशा बारीक बारीक गोष्टीमधून परमेश्वर आपली परख करतो. आपली काय करतो? परख करतो, परख. कधी कधी तुम्हाला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असताना तुम्हाला वाटतं का आम्हाला कोणी पाहत नाही. परंतु लक्षात ठेवा, स्वर्गीय पिता तुमच्याकडे पाहतो, त्याचं लक्ष तुमच्याकडे आहे. हालेलुया. म्हणून कोणी पाहू का नाही पाहू, परंतु परमेश्वर तुमच्याकडे पाहतो, या गोष्टीचं भान ठेवा. कारण इमानदारी हे एक फळ आहे. प्रेज द लॉर्ड. इमानदारी काय आहे? हे पण काय आहे? एक फळ आहे. आणि खूप सारे फळ आहेत या इमानदारी, आज्ञाधारकपणा, वफादारी, या अजून भरपूर काही फळं आहेत. परंतु ते सांगत बसलं तर अजून वेळ पुरणार नाही. आपल्याला मेन गोष्टीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट आहे की आपण तो शिकण्याचा प्रयत्न करूया, ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण येशू ख्रिस्त फळाची अपेक्षा करत आहे. लक्षात ठेवा, इतर गोष्टींची अपेक्षा परमेश्वर करत नाही. येशू ख्रिस्त त्या झाडाजवळ आला आणि त्याने त्या झाडाचा हिरवेगारपणा किंवा ते चांगल्या प्रकारचा त्याचा डौलदार घेर हे नाही बघितलं, तर त्या झाडांमध्ये त्यांनी शोधलं फळ, आणि त्या झाडाला फळ नव्हतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून संसारामध्ये, जगामध्ये तुम्ही तुमच्या फळाच्याच द्वारे तुमची ओळख निर्माण होणार. प्रेज द लॉर्ड. संसारामध्ये किंवा जगामध्ये राहत असताना तुमच्या फळाच्या द्वारे तुमची ओळख असणार आहे. हालेलुया. म्हणून गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 22 वचनामध्ये सर्वांना हे वचन माहिती आहे, ठाऊक आहे सर्वांना. कारण या वचनाच्या वर आपण सर्वजण काय करतो? अभ्यासही करतो, पाठही करतो, चर्चमध्ये आपण ते म्हणतोही. तर प्रियांनो, हे वचन म्हणून मी तुमच्याकडून ते किंवा मी पण ते वाचत नाही, कारण हे सर्वांना माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट की जे पवित्र आत्म्याचे 9 फळ आहेत, पवित्र आत्म्याचे 9 फळ आहेत, तर हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये परमेश्वर पाहण्याची इच्छा करतो. प्रत्येकांमध्ये हे परमेश्वर शोधतो. परमेश्वराला वाटतं की या ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यावर मी पवित्र आत्म्याचा वर्षाव केला, त्यांना दान वरदानाने भरलं, तर तो परमेश्वर तुमच्यामध्ये हीच अपेक्षा करतो की तुमच्यामध्ये हे 9 वरदानं किंवा हे 9 फळं तुमच्यामध्ये दिसावेत. हालेलुया. तुमच्यामध्ये दिसावेत. आज मग तुम्ही स्वतःकडे पहा, तुमच्यामध्ये आहे का हे 9 फळं? कोणतं फळ आहे तुमच्यामध्ये जे तो परमेश्वर तुमच्याकडे आला, परमेश्वराने तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या समोर परमेश्वराला दाखवण्यासाठी कोणतं फळ तुमच्याकडे आहे? प्रेज द लॉर्ड. फळ पाहायला देव येतो. हालेलुया. तर यावेळेस जितक्यांनी म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये परमेश्वर फळ शोधणार. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याला आपला तारणारा, आपला उद्धारक म्हणून स्वीकारलं
आणि आता इथून पुढं आम्ही येशू ख्रिस्ताच्याच मार्गाने चालणार हा निर्णय घेतला. मग आता ख्रिस्तात आपण सर्वजण काय होतो, जितके येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवून उद्धारकर्ता म्हणून वचन स्वीकारून त्याच्या मागे चालतात, परमेश्वर त्या प्रत्येक ख्रिस्तामध्ये वाढणाऱ्या प्रत्येकांमध्ये हे मजबूत आहेत का? प्रत्येक गोष्ट परमेश्वर त्यांना देत आहे. हालेलुया. मग ते संपन्न झाले, आशीर्वादित झाले. त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी राहिली नाही. मग देव त्यांच्यामध्ये फळ शोधण्यासाठी येतो. येशू अंजिराच्या जवळ फळ खाण्यासाठी गेला. कशासाठी? भूक लागली होती. येशू त्या झाडाजवळ फळ खाण्यासाठी गेला. त्या झाडाने आकर्षित केलं म्हणून गेला नाही, आकर्षित होऊन त्याच्याकडे गेला नाही. तर येशूला भूक लागली होती आणि तो फळ खाण्यासाठी गेला. तर तुमचं टॅलेंट, शिक्षण, एज्युकेशन किंवा कोणतीच पात्रता परमेश्वराला तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकत नाही, तुमच्याकडे खेचू शकत नाही. आणखी बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला हे पण समजेल की प्रचार करणं आजकाल हे टॅलेंट बनलं आहे. प्रचार करणं हे सुद्धा आजकाल काय झालं? टॅलेंट झालं. आराधना करणं, वर्शिप करणं हे पण टॅलेंट झालं. पण लक्षात ठेवा, देवाचं कार्य आपण टॅलेंटने करू शकत नाही. किती मोठं टॅलेंट आहे, त्या गोष्टीने देवाचं कार्य घडत नाही. हालेलुया. टॅलेंट कुछ काम करे, टॅलेंट काहीच कामाचं नाही माझ्या प्रियानो. म्हणून देवाला फळ पाहिजे, फळ. तुमचं टॅलेंट नाही पाहिजे, डिग्री नाही पाहिजे, तुमचं शिक्षण नाही पाहिजे, तुम्ही काय किती प्रकारचे ग्रॅज्युएट झाले का आणखी काय काय मोठ्या मोठ्या डिग्री मिळवल्या, या गोष्टी परमेश्वराला नाही पाहिजे. तर परमेश्वराला तुमच्यामधून केवळ 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 फळ पाहिजे. आणि ते फळ जसं गलातीकरास पत्र 5 अध्याय आणि 22 वचनामध्ये जसं लिहिलेलं आहे, त्यापैकी कुठले तरी फळं तुमच्यामध्ये दिसले पाहिजेत. परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वराने तुमच्या परिवाराला, तुमच्या जीवनाला भरभराट दिलेली आहे. मग आता तुमचं कार्य आहे का तुमच्या या सर्व गोष्टीमधून परमेश्वर आनंदी होईल, परमेश्वर खुश होईल, परमेश्वराला संतुष्टी वाटेल, अशा प्रकारचं कार्य, अशा प्रकारचे फळं तुम्ही परमेश्वराला देणं आता गरजेचं आहे. हालेलुया. आणि परमेश्वर तेच तर पाहतो. म्हणून आत्म्याचं फळ आहे प्रीती. काय आहे आत्म्याचं फळ? प्रीती. आणि परमेश्वराला प्रीती पाहिजे. परमेश्वराला काय पाहिजे? प्रीती पाहिजे. आणि परमेश्वराला जेव्हा प्रीती पाहिजे, मग आपल्या जीवनामध्ये प्रीती असली पाहिजे ना. जर परमेश्वर आत्म्याच्या फळांपैकी एक फळ पाहतो, प्रीती, तर ती प्रीती आपल्यामध्ये असली पाहिजे. तो परमेश्वर प्रेमळ आहे. तो परमेश्वर प्रेम शोधतो. प्रश्न आहे, प्रेमाची व्याख्या काय आहे? जर प्रीती परमेश्वराला पाहिजे, आपल्यामधून परमेश्वराला प्रेम पाहिजे, तर या प्रेमाची व्याख्या काय आहे प्रियांनो?
जगाने सध्या पाहता आपण तर जगाने या प्रेमाचा अर्थच बदलून टाकला. प्रेम या शब्दाचा जगाने अर्थच बदलून टाकला. आज आपापल्यामध्ये आकर्षणाला लोक प्रेम समजतात. जे आपल्या एकमेकांमध्ये आकर्षण असतं त्या आकर्षणाला लोक प्रेम समजतात. प्रेम काय आहे? प्रेम काय आहे? अहो, पवित्र शास्त्रामध्ये प्रेमाचे सर्वात मोठं उदाहरण दिलं. योहान 3:16 मध्ये परमेश्वराचं वचन का देवाने जगावर प्रीती केली. प्रीतीचं उदाहरण, प्रेमाचं उदाहरण, परमेश्वर स्वतः प्रेम आहे आणि तो आपल्यामध्ये ते प्रेम शोधत आहे. मी या लोकांना दिलं, आज या लोकांमध्ये आहे की नाही तो परमेश्वर ते फळ, प्रीतीचं फळ तुमच्या आणि माझ्यामध्ये शोधतो, तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहतो. देवाने जगावर प्रीती केली. देवाने तर त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. त्या पुत्राच्या द्वारे उद्धार पण मिळाला, तारण पण मिळालं, भरभराट झाली, विश्वास ठेवला, सगळं काही चांगलं झालं. परंतु जर देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एवढी प्रीती करतो, आपल्या पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी देतो, मग परमेश्वर तुमच्याकडे प्रीतीची या फळाची जर अपेक्षा करत आहे, मग तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता का? तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता का? नाही प्रियांनो, कुठंतरी खटकतंय, कुठंतरी कमी पडतंय, कुठंतरी आपल्यामध्ये उणीवता आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे सगळं पवित्र शास्त्र जे आपल्या हातामध्ये आहे ना, हे जे पवित्र शास्त्र आहे, हे पवित्र शास्त्र प्रेमाचं उदाहरण आहे, प्रेमाने भरलेलं आहे. हे प्रेम स्वरूप आहे. हे देवाचं प्रेम तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रगट करतं. परमेश्वर प्रीती आहे, देव प्रीती आहे, देव प्रेमळ आहे, देव कणवाळू आहे, देव ममताळू आहे. अहो, हे सर्व प्रेमच आहे ना, का जो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर करत आहे. आपल्यामध्ये ते प्रीतीचं फळ कुठं आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रीतीचं फळ कुठं आहे? हालेलुया. आपण एकमेकावर प्रेम करतो का? येशूने जगावर प्रेम केलं, देवाने जगावर प्रेम केलं. अहो, साधा आपण आपल्या मंडळीमध्ये असलेल्या लोकांमध्ये एकमेकावर आपण प्रेम करत नाही. दुःख वाटतं ना. देवाने शिकवलं पण आपण हुकवलं. हालेलुया. प्रियांनो, हे बऱ्याच आजकाल वर्शिप है ना, आराधना, वर्शिप म्हणजे आराधना. या वर्शिपमध्ये काय आहे? कॉम्पिटिशन. माझी आराधना याच्यापेक्षा कशी श्रेष्ठ होणार, मी त्याच्यापेक्षाही किती चांगल्या प्रकारे आलाप घेऊन सुरात तालात त्याच्यापेक्षा मोठं चांगल्या प्रकारचं मी आराधना करू शकतो. एकमेकांमध्ये प्रेम नाही प्रियांनो, कॉम्पिटिशन, स्पर्धा चालू आहे, स्पर्धा. आणि परमेश्वर स्पर्धा नाही करायला लावत. परमेश्वर तर प्रेम शोधतो, तुमच्यात प्रीती शोधतो. पाळक लोक आहेत, सेवक लोक आहेत. हे सेवक पण एकमेकांबरोबर, सेवक सेवकांबरोबर स्पर्धा करत आहे. सेवक सेवकांबरोबर काय करत आहे? स्पर्धा करत आहे. मी कसा श्रेष्ठ आहे,
माझं वचन लोकांना कशा प्रकारचं आवडतं, लोक माझ्याकडे कसे आकर्षित होतात, तो त्याच्यापेक्षा हो ये स्पर्धा लावली लोकांनी. हालेलुया. एक विश्वासीही त्या सेवकाकडे पाहून, त्या सेवकाचं आचरण पाहून विश्वासीमध्ये पण त्यांच्यामध्ये पण चढाओढ. काय प्रकार आहे हा? त्यांच्यामध्ये पण काय आहे? चढाओढ. मी त्याच्यापेक्षा किती चांगला आहे, मी त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कसं व्यवस्थित राहतो, कसं वचन वाचतो, कसं मला जर कोणी सांगितलं तर मी प्रार्थनेमध्ये कसं पटकन सहभागी होतो. विश्वासीमध्ये पण काय आहे? स्पर्धा. आणि ज्यावेळेस परमेश्वर पाहतो, प्रीती कुठे आहे, प्रेम कुठे आहे? प्रीती नाही, प्रेम नाही, चढाओढ. आज त्या अंजिराच्या झाडासारखा परमेश्वर तुमच्या जवळ येऊन आत्म्याच्या 9 फळापैकी प्रीती शोधत आहे. कारण देवाने जगावर प्रीती केली. योहान पत्रामध्ये लिहितो का देव प्रीती आहे. देवाने प्रीतीचं प्रमाण सुद्धा दिलं. आपली प्रीती, आपलं प्रीतीचं प्रमाण कुठं आहे? आपल्यामध्ये प्रीती आहे का? आज स्वतःला तपासण्याची गरज आहे. प्रियानो, देव प्रीती शोधत आहे, प्रेम शोधत आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या सर्व विश्वासणाऱ्या लोकांमध्ये परमेश्वर हे शोधत आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या समयी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त एक प्रश्न विचारेल. जे शिक्षण त्याने तुम्हाला आणि मला दिलं, जी आज्ञा त्याने तुम्हाला आणि मला दिली, की मी भुकेलो होतो तेव्हा तुम्ही अन्न दिले नाही. मी तहानलेलो होतो तेव्हा तुम्ही मला पाणी पाजले नाही. मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र परिधान करण्यास दिले नाही. आणि त्यावेळेस आपण किंवा आम्ही किंवा तुम्ही, आपण सर्वजण प्रभू येशूला म्हणू, आम्ही तुला कधी उघडं पाहिलं, कधी तुला भुकेलं पाहिलं, कधी तुला आम्ही तहानलेलं पाहिलं. आम्ही तर घरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझे फोटो पाहतो त्या ठिकाणी तू तर सर्व कपडे परिधान केलेले आहेत. तुझ्यावर कुठल्या प्रकारे उघडेपणा तर नाही आहे. तूच आम्हाला तर या गोष्टी म्हणजे फोटोमध्ये आम्हाला काय करतो, सुंदर पाहतो आम्ही. परंतु प्रियांनो, येशू त्यांना म्हणतो ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात किंवा येशूविषयीची ते काय करतात, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करतात. परमेश्वर म्हणतो का ज्यावेळेस तुम्ही लहानातल्या लहान मुलांना जे चांगलं केलं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना पाणी पाजलं, त्यांना जेव खाऊ घातलं, ते मला केलं. प्रेज द लॉर्ड. मग आज आपण लहान लेकरांचा तिरस्कार करतो की लहान लेकरावर प्रीती करतो? मग लहान बालक आपला तो बबल्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या, असं न घडो.
परमेश्वर ही अपेक्षा नाही करत. परमेश्वर प्रत्येक लहान लेकरांमध्ये हे कार्य जर त्याच्या जीवनामध्ये घडत आहे, आपण लहान लेकरांची काळजी घेत आहे, लहान लेकरांच्या गरजा पूर्ण करत आहे, लहान लेकरांच्या पोटाची खळगी भरत आहे, त्यांना उघडे असेल तर त्यांच्यावर आपण एक वस्त्र देत आहोत, तर परमेश्वर म्हणतो का त्यांना जे केलं ते तुम्ही मला केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर या आशा आपल्या करण्याच्याद्वारे परमेश्वर आनंदी होतो. कारण हे प्रीतीचं प्रमाण आहे. परमेश्वराने जे आपल्याला शिकवलं ती प्रीती करतो तर परमेश्वर खुश होतो. आमेन. आज परमेश्वर काय शोधत आहे? प्रेम शोधत आहे. परमेश्वर प्रेम शोधत आहे आणि ते प्रेम, ते फळ तुमच्या आणि माझ्यामध्ये, आपल्या सर्वांमध्ये परमेश्वर काय करत आहे? शोधत आहे. आणि देव बघतो का तुम्ही किती देवावर प्रेम करता. देव काय करतो? बघत आहे का तुम्ही माझ्यावर म्हणजे देवावर किती प्रेम करतात. कारण जो परमेश्वरावर प्रेम करतो, ज्या परमेश्वराला कोणी पाहिलं नाही, ज्या परमेश्वराला कोणी पाहिलं नाही, परंतु न पाहता तुम्ही त्या देवावर विश्वास ठेवून या वचनाप्रमाणे तुमच्यामध्ये कळवळा, तुमच्यामध्ये प्रीती, तुमच्यामध्ये प्रेम, तुमच्यामध्ये इमानदारी, तुमच्यामध्ये प्रभू परमेश्वराने दिलेले सर्व काही असे फळं जे दिसतात, न दिसणाऱ्या देवावर ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं प्रेम करतो तर ते प्रेम परमेश्वर बघत आहे की मला न पाहता तुम्ही माझ्यावर आज प्रेम करत आहात का फक्त ज्यावेळेस मी तुम्हाला देतो त्यावेळेस तुम्ही माझ्यावर प्रेम करतात. असं तर नाही. हे परमेश्वर काय करतो? बघत आहे. पण एकमेकावर प्रेम करा, देव तुमच्यात राहतो. काय झालं? त्या देवाला कोणी पाहिलं नाही. नो मॅन सी गॉड. देवाला कोणीही पाहिलेलं नाही. पण एकमेकावर प्रेम करा, देव तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही एकमेकावर प्रेम केलं, एकमेकावर प्रीती केली, एकमेकावर विश्वासाच्याद्वारे तुम्ही जीवन जगता, परमेश्वर तुमच्यामध्ये. इफ लव अनोदर गॉड लिव्स अस. गॉड लिव्ह इन अस. तो परमेश्वर तुमच्यामध्ये राहणारा परमेश्वर आहे. तुमच्यामध्ये वास करणारा तो परमेश्वर आहे. त्याला तुमच्यामध्ये राहायला आवडतं प्रियानो. कारण का तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. तो प्रेमळ आहे, प्रेमी परमेश्वर आहे. त्याला एकटं राहायला नाही आवडत. म्हणून परमेश्वर तुमच्याकडे फळ पाहण्यास येतो. प्रेम हे फळ परमेश्वराला दिसलं पाहिजे. प्रीती हे फळ परमेश्वराला दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशूने हे फळ पाहण्यासाठी येतो, तर ती प्रीती, ते प्रेम तुमच्यात आणि माझ्यात दिसावं. म्हणून प्रियानो, हे जे फळ आहे या फळाची सुरुवातच प्रेमाने होते. प्रीती आणि प्रेम या फळाची सुरुवातच कशाने होते? प्रेमाने होते. आणि येशूने प्रेम करून दाखवलं. प्रियानो, प्रेम करून दाखवलं. प्रेम कसं करायचं, कसा एकमेकांचा कळवळा, एकमेकांविषयीचा जिव्हाळा, एकमेकांविषयीची आस्था, एकमेकांविषयीचा भरोसा, एकमेकांविषयीची ओढ परमेश्वराने स्वतः ते करून दाखवलं, शिकवले, वचनामध्ये दाखवलेलं आहे, लिहून पण ठेवलेलं आहे. म्हणून प्रियानो, आज
लिहिलंय बायबलमध्ये. येशू म्हणतो का तुमच्या विरोध करणाऱ्या विरोधक, तुमच्या शत्रूवर तुम्ही काय करा? प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या. मग आपण शत्रूवर प्रेम करतो का? त्या विरोधकांसाठी किंवा शत्रूसाठी आपण प्रार्थना करतो का? त्यांना आशीर्वाद द्यायला लावला, मग त्यांना आशीर्वाद देतो का? आज विचार करा. परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वर प्रीती आहे, आणि जे परमेश्वराने स्वतः करून दाखवलं. तुम्हाला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर असताना लोक त्याला नावं ठेवत होते, थुंकत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत होते, आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या चोरांविषयी, त्या लोकांविषयी म्हणत आहे का हे परमेश्वरा, हे पित्या, हे यांना कळत नाही का हे काय करत, हे समजत नाही, तू यांना क्षमा कर. विरोधकांवर प्रेम करणं प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर टांगलेल्या अवस्थेतही परमेश्वराने प्रेम करण्याचं शिकवलं. प्रियांनो, आणखी पण वचनामध्ये लिहिलं, येशू ख्रिस्त म्हणतो कोणी जर तुमच्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा. एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा. आपलं जीवन तर असं आहे, दुसरा गाल पुढं नाही. त्याने हात लावला तर आपण लाथ मारतो, त्याने हात जर लावला तर आपण लाथ मारतो, त्याने एक मारले तर आपण चार ठेवतो, त्याने एक जर मारले तर आपण चार लगावून देतो. आम्ही तर असे ईट का जवाब पत्थर से देते, ईट का जवाब पत्थर से देने वाले. अहो, वचनात लिहिलं जिथं प्रेम आहे तिथं नम्रता असते. नम्रता हे सुद्धा एक फळ आहे. मग तुमच्यामध्ये प्रेम पण पाहिजे, आणि जिथं प्रेम आहे तिथं काय आहे? नम्रता आहे. आणि नम्रता त्याबरोबर मग सहनशीलता पण आहे. जर परमेश्वर वचनामधून आपल्याला बरोबर नम्रतेचं उदाहरण देतो, आपल्या जीवनामध्ये ते नम्रतेचं फळ देतो, त्याबरोबर परमेश्वर आपल्याला एक सहनशीलतेचं पण फळ देतो, आपल्याला सहनशीलता देतो. येशूला बघा, येशूने सर्व काही सहन केलं, उलटून बोलला नाही, रागावला पण नाही, शांत राहिला, सहन केलं. का? तुमच्या आणि माझ्यासाठी. आज परमेश्वर तुमच्यामध्ये ती नम्रता शोधत आहे. ते नम्रतेचं फळ पाहायला तुमच्याकडे येत आहे. तुमच्यामध्ये ते सहनशीलतेचं फळ आहे का? ते परमेश्वर तुमच्याकडे ते सहनशीलतेचं फळ पाहण्यासाठी परमेश्वर येत आहे का? याच्यामध्ये कोणी त्रास दिला, कोणी जर बोललं, याच्यामध्ये लीनता, नम्रता आहे का नाही, हे परमेश्वर पाहण्यासाठी परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे, शोधत आहे. बघा, हे देवाचे जे वचन आहे ना, हे अद्भुत आहे. वचनाप्रमाणे वचनात चालणं सोपं नाही प्रियांनो, साधारण नाहीये. केवळ पटपट वचन बोलून दाखवणं, वचनामध्ये त्याप्रमाणे चालणं हे साधारण गोष्ट नाही, सहज नाही. प्रभू प्रियांनो, जो देवावर प्रेम करतो ना, तेच लोक या वचनाला धरून चालतात. जे लोक आपल्या मनापासून देवावर प्रेम करतात, तेच लोक या वचनाला धरून काय करतात? चालतात, आपलं जीवन जगतात,
आणि जे घेऊन चालतात त्यांनी देवाला गाजवलं, देवाचं नाव मोठं केलं, देवाचं गौरव झालं, देवाला लोकांनी धन्यवाद दिले. आज तुमच्याद्वारे लोक देवाचं गौरव करतात का? काय तुमच्यामध्ये ती सहनशीलता, नम्रता, लीनता, जिच्याकडे पाहून तुमच्या जीवन बदललेलं आहे का हे लोक पाहतात, देवही पाहतो. आपल्या वागणुकीतून देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. जेव्हा देव हे सर्व पाहण्यासाठी खाली येतो ना, तो प्रत्येकाच्या जीवनाकडे पाहतो, प्रत्येकाच्या जीवनाकडे पाहतो. मग तो म्हणतो, पहा हे यांचे प्रार्थनेचं जीवन फार छान आहे, कारण हे प्रार्थना करणारे लोक आहे आणि यांचं जीवन चांगलं आहे. कोणी म्हणतं की आम्ही 6-6 तास प्रार्थना करतो पण आमचे गुडघे दुखत नाही, आमच्या गुडघ्याला कळ लागत नाही. आम्ही खूप प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग आहोत. प्रार्थनेमध्ये आम्ही काय आहोत? स्ट्रॉंग आहोत. वचनांचा आमचा भरपूर अभ्यास आहे. वचनांचा आमचा अभ्यास भरपूर आहे. बाकी सर्व चांगलं आहे हो. तुम्ही प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग आहे, तुम्ही वचनाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करत आहेत, 6-6 घंटे तुम्ही गुडघ्यावर बसून देवाकडे प्रार्थना करतात, सर्व काही चांगलं आहे. पण काय तुमच्यामध्ये ते फळ आहे का? प्रीतीचं, प्रेमाचं, सहनशीलतेचं, नम्रतेचं, लीनतेचं फळ आहे का? परमेश्वर देव हेच तर खाली पाहायला येतो. मग एवढ्या ज्या गोष्टी आहेत का आम्ही प्रार्थनेत स्ट्रॉंग आहेत, आम्ही 6-6 घंटे गुडघ्यावर बसून प्रार्थना करतो, आमचे गुडघे दुखत नाही, आमच्या गुडघ्याला कळ लागत नाही, थकत नाही, आम्ही प्रार्थनेमध्ये भरपूर स्ट्रॉंग आहे, वचनाचा भरपूर अभ्यास आहे. परमेश्वर म्हणतो मला या गोष्टींचं काहीच घेणं देणं नाही का? यांच्यामध्ये ते फळच नाही का जे मी शोधण्यासाठी आलेलो आहे? केवळ दिखावीपणू परमेश्वराला नाही आवडत प्रियांनो. वेअर इज माय फ्रूट? जेव्हा परमेश्वर म्हणाल वेअर इज माय फ्रूट, माझं फळ कुठं आहे, ज्या फळाची अपेक्षा करून मी तुमच्याकडे आलो, ते फळ दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचनात लिहिलं झाड किती मजबूत आहे, झाड किती टवटवीत आहे, त्याच्या फांद्या किती वाढलेल्या आहेत, त्याचा खोड, त्याचा बुंदा, त्याचा घेर, परमेश्वर ते पाहायला नाही आला. परमेश्वर तर त्या झाडावर ते फळ पाहतो आणि ते परमेश्वराला त्या ठिकाणी फळ भेटलंच नाही. हिरवगार झाड आहे, मोठा पसरलेला आहे, परंतु त्या ठिकाणी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला फळच मिळालं नाही. आज तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, तुमचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तुमचा घर बंगला किती मोठा आहे, परमेश्वर या सगळ्या गोष्टी पाहत नाही. परमेश्वर फक्त फळ पाहतो. परमेश्वराला फ्रूट पाहिजे. गॉड सेज वेअर इज माय फ्रूट. परमेश्वर म्हणतो की फळ कुठं आहे? ज्या फळाची परमेश्वर तुमच्याकडे, माझ्याकडे अपेक्षा करतो, ते फळ कुठं आहे? आज आम्ही सर्व गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे, सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही धडपड करत आहे, आम्ही सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही कष्ट करत आहे, आपले रण रागत आहे, सगळ्या काही गोष्टी करत आहे, परंतु
फळा वाचून वंचित आहात तुम्ही, याची जाणीव ठेवा, याच्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. तुम्ही कामधंदे करा, व्यवसाय करा, सगळं काही करा, परंतु तुमच्यामध्ये एवढं सगळं करून जर तुमच्यामध्ये फळ नाही, तुम्ही फळाशिवाय व्यर्थ जीवन जगत आहात. फळाशिवाय तुमचं जगणं व्यर्थ आहे. आज लोकांमध्ये प्रेम नाही हो, दिसतच नाही. लोकांमध्ये आनंद नाही, चेहरे सुकलेले, निस्तेज झालेले, टवटवीतपणा नाही, आनंदी चेहरा नाही हो. कुठं आहे आज आनंद? आजकाल आपले विश्वासणारे ख्रिस्ती लोकही एक दीड तास त्या टीव्हीच्या समोर बसतात. तो कपिल शर्मा त्या ठिकाणी असं करतो आणि त्याच्याबरोबर सगळे लोक हसतात, त्याच्यामध्ये गुंग होतात, त्या सिरियलमध्ये आपला आनंद शोधतात. काही लोक त्या संध्याकाळच्या समयाला कुठंतरी ती आणखी एक दुसरी सिरीज लागती, त्यामध्ये ते उलटा चष्मा काहीतरी आहे, त्याच्यामध्ये ते शोधत बसतात, त्याच्यामध्ये हसतात. प्रियांनो, क्षणिक आनंद आहे. मोबाईल कधी कधी तर ते मोबाईलमध्ये एवढं बघतात आणि ते स्वतःच हसतात. कोणी सोबत नाही, मोबाईल त्यांच्या हातामध्ये, डोळे त्यांच्या मोबाईलकडे आणि हसतात, एकटेच हसतात. कारण का तो आनंद आमच्याकडे नाही ना, तो आनंद आमच्याकडे नाही. म्हणून आम्ही मोबाईलचा सहारा घेतो, त्या सिरियलचा सहारा घेतो, त्या टी व्हीचा सहारा घेतो. परंतु जो आनंद शोधत तुम्ही आहात, तो आनंद देवामध्ये, तो तर ख्रिस्तामध्ये आहे, तो तर त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये आनंद आहे प्रियांनो. आणि हे आत्म्याचे फळ आनंद, शांती, प्रीती, प्रेम, आदर, सहनशीलता, लीनता, नम्रता, अहो हे आनंद तुमच्याकडे नाही. हा पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा हे पवित्र देवाचं आत्म्याचं फळ आहे. आनंद हे फळ तुमच्या जीवनामध्ये देवापासून, पवित्र आत्म्यापासून तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही जगामध्ये, त्या टी व्हीमध्ये, त्या मोबाईलमध्ये, त्या लोकांच्या सिरियलमध्ये तुम्ही शोधतात आणि अर्धा एक घंट्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर एक होऊन जातात. प्रियांनो, परमेश्वर तुमच्याकडे आल्यानंतर तो आनंद तुमच्यामध्ये, चेहऱ्यामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कशाचा तो दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. आनंद शोधायला निघाले. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरामध्ये वाढतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होतो आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण ज्यावेळेस होतो, त्यावेळेस परमेश्वराच्या द्वारे आमच्या या जीवनाकडे जेव्हा देव पाहतो, या आमच्या जीवनाकडे ज्यावेळेस परमेश्वर पाहतो, तर कोणी अन्य भाषेमध्ये बोलत आहेत, कोणी आजारांसाठी प्रार्थना करत आहे, कोणी आत्म्यामध्ये मग्न होऊन ती आराधना करत आहे, वर्शिप करत आहे, परमेश्वराबरोबर ते गीत गात आहे का ज्याचा आनंद जगामध्ये कुठंच मिळत नाही. दावीद राजा
स्तोत्रसंहिता 27:4 मध्ये तो म्हणतो का परमेश्वरा मला एक वरदान दे, ते असे की मी तुझे ते रूप पाहत आणि कायम स्वरूपी तुझ्या मंदिरामध्ये माझी वस्ती व्हावी. मला हे वरदान पाहिजे. दावीद राजा जो मेंढवाड्यामध्ये होता, देवाने त्याला त्या मेंढवाड्यामधून उचललं आणि राजवाड्यामध्ये बसलं. हा राजा आहे. एवढी मोठी जनता, एवढी मोठी प्रजा परमेश्वराने त्याच्या हातामध्ये दिलेली आहे. त्याच्या हातामध्ये सत्ता आहे, सर्व काही आहे. परंतु हा राजा त्या महालात नाहीये, तो देवाच्या मंदिरामध्ये आहे. तो म्हणतो का ज्या परमेश्वराने मला मेंढवाड्यातून काढून राजवाड्यामध्ये आणलं, त्या परमेश्वरासाठी मी माझं महाल सोडेल आणि माझी कायम स्वरूपी वस्ती या मंदिरामध्ये व्हावी, असं मी देवाकडे वरदान मागतो. कारण मला ते देवाचं मनोहर रूप पाहायचं आहे. देव कसा दिसतो ते पाहायचं आहे. देव कसा बोलतो ते पाहायचं आहे. देवाचं कार्य माझ्या जीवनामध्ये मला ते स्वीकारायचं आहे. काय प्रियांनो, तुम्हाला देवाला शोधण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी तुम्ही कधी मंदिरामध्ये अशा प्रकारचं वरदान मागता का? कधी दावीद राजाने मागितलं? तुम्ही मागत नाही. तुमच्यामध्ये ते तळमळच नाही, तुमच्यामध्ये ते प्रेमच नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्यामध्ये हे गुण, आपल्यामध्ये हे गुण दिसले पाहिजे. प्रार्थना करणारा व्यक्ती कंटिन्यू प्रार्थनेमध्ये चालताना, फिरताना, उठताना, बसताना प्रार्थना करतात. परमेश्वर पाहतो का हा खरंच माझा, हेच माझं जीवन, हेच माझं फळ आहे का जो हमेशा प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊन तो प्रार्थना करत राहतो. देवाकडे विश्वासाने प्रार्थना करतो. स्वतःसाठी प्रार्थना नाही करत, तो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो. त्याला कळवळ आहे, दुसऱ्याविषयीची त्याला आस्था आहे का परमेश्वर, मी जर प्रार्थना केली त्या व्यक्तीसाठी, परमेश्वर त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकेल. प्रियांनो, तुम्ही ज्यावेळेस जगामध्ये फिरतात, तुम्हाला खूप लोक दिसतील की जे आजारी आहेत, दुःखित आहेत, रस्त्यावर पडलेले आहेत, कपडे नाहीत. प्रियांनो, त्यांच्यासाठी आपला हात लांब करूया. ख्रिस्ताचं प्रेम त्यांना दाखवूया. देवाची प्रीती त्यांच्यावर करूया. आपल्या घरचा जोडा त्यांना द्या. ज्या दिवशी तुम्ही उपवास धरता त्या दिवसाच्या वाटेचं तुमचं अन्न त्या गरिबांना दान करा. प्रियानं, परमेश्वर या गोष्टी पाहतो ना, तर त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला खूप आणि खूप आनंदित करतो, खूप आशीर्वादित करतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, ते सेवेमध्ये जो आनंद आहे ना, तो इतर कशामध्ये नाही. आम्ही जी सेवा करतो, एकमेकांची ओझी वाहतो, एकमेकांसाठी कळकळून तळमळून प्रार्थना करतो, या सेवेमध्ये जो आनंद आहे तो आनंद शब्दाने नाही व्यक्त करू शकत. प्रियांनो, खूप आनंद आहे, कारण परमेश्वराने दिलाय तो आनंद. आम्हाला तो आनंद टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये, सिरियलमध्ये नाही सापडत. तो तर स्वतंत्रतेचा अनुभव आहे. तो आनंद आहे जो चेहऱ्यावर चमकतो. हा हा हा, धन्यवाद प्रभू. चर्चमध्ये, देवाच्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही काय होतो? बदलतो. आणि हे बदल, हे चेंजिंग परमेश्वराला आवडते. हालेलुया. एक उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे पवित्र शास्त्रामध्ये, की ज्यावेळेस शौल पहिल्यांदा शमूएलाला भेटला, तेव्हा तो तर आपले गाढवे, हरवलेले गाढव शोधण्यासाठी आला होता. शौल जेव्हा
पहिल्यांदा शमूएलाला भेटला तेव्हा तो आपले हरवलेले गाढवे शोधण्यासाठी आला होता. पण देवाच्या द्वारे शमूएलाने त्याचा अभिषेक केला. मग त्याला पाठविताना त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, शिकवल्या, इन्स्ट्रक्शन दिलं आणि त्याला म्हटले का तू जसा जसा तू वापस जाशील तेव्हा तुला एक दल मिळेल. काय मिळेल? दल मिळेल. संदेश त्यांचं दल. कोणाचं दल? संदेश त्यांचं दल मिळेल. त्यांच्याबरोबर शाऊल जेव्हा त्यांच्यामध्ये मिक्स झाला, बायबलमध्ये लिहिलं का शाऊल त्या संदेशांसारखा बोलू लागला. त्या दलामध्ये जसा तो सामील झाला तो त्या संदेशांसारखा बोलू लागला. शाऊल ही संदेष्टा बनला. शाऊल पण संदेष्टा बनला. आता जसं एक म्हण असते, म्हण की जैसी संगत वैसी रंगत. जैसी संगत वैसी रंगत. आता शाऊलात पण ती काय झाली? रंगत चढली. शाऊलामध्ये पण ती रंगत चढली आणि तोही संदेश द्यायला लागला, संदेशचा झाला. नंतर त्याने काय केलं? तर या ठिकाणी आपल्याला बायबलच्या काही दुःखद घटना आहेत. बायबलच्या काही दुःखद घटना आहेत. त्या घटनांपैकी एक ही आहे की त्यातली ही घटना की शाऊलाचं जीवन. एक घटना आहे की शाऊलाचं जीवन. देवाचा संदेष्टा आणि संदेष्टाला दुरात्मा त्रास देतो. देवाचा संदेष्टा आणि संदेष्टाला दुरात्मा त्रास देतो. किती वेगळं आहे ना. जो लोकांना संदेश देतो, लोकांना शिकवतो, लोकांसाठी प्रार्थना करतो, लोकांचे सैतान भूत वगैरे काढतो, काउन्सिलिंग करतो आणि त्याच व्यक्तीला जर दुष्टात्मा त्रास देत असेल तर त्याच्यासाठी ही आनंदाची नाही, दुःखाची घटना आहे. आज खूप लोक आहेत चर्चमध्ये पुलपिटवर संदेश देतात, काउन्सिलिंग करतात आणि ते प्रार्थनाही करतात, परंतु नंतर त्यांचं जीवन गोळ्यावर आणि ते अशा त्रासांमध्ये दुष्टात्म्याने ग्रस्त असे असलेले सेवक मी पाहिले आणि ऐकलेही. हालेलुया. तर प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी लिहिलं का या संदेशाला दुष्ट आत्म्याने खूप वर्ष त्रास दिला. या शाऊलाला, या शाऊल संदेशाला, देवाच्या सेवकाला दुष्ट आत्म्याने खूप वर्ष त्रास दिला. मग आता हे त्रास, दुष्ट आत्म्याचा त्रास हे कोणाकडून झालं? देवाकडून. कोणाकडून झालं? देवाकडून. कारण का देवाकडून पाठवलेला दुष्ट आत्मा हा त्याला त्रास देत होता देवाकडून. आणि वाय? का? प्रश्नाचं उत्तर काय? का त्याला त्रास देत होता? का त्याच्यावर आघात होत होता? का त्याच्यावर अटॅक होत होते? बायबलमध्ये लिहिलं, या वचनाप्रमाणे जे आपण फळ पाहते या फळाप्रमाणे जर पाहिलं, कारण त्याच्यामध्ये ते फळ नव्हतं. त्याच्यामध्ये फळ नव्हतं. कोणतं फळ नव्हतं ते आपण पाहणारच आहे.
त्याच्यामध्ये ते फळ नव्हतं, तो राजा होता. राजा असताना दुष्टात्मा त्याला काय करायचा? त्रास द्यायचा. राजा होता आणि शेवटपर्यंत राजा राहिला. राजा होता, शेवटपर्यंत राजा राहिला. कटपर्यंत का जोपर्यंत त्याने प्राण सोडला नाही किंवा तोपर्यंत तो काय होता? राजा होता. जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत तो राजा होता. आणि जोपर्यंत त्याच्या डोक्यावर काय होता? मुकुट होता, राजमुकुट. राजा होता, त्याच्या डोक्यावर काय होतं? तोपर्यंत राजमुकुट होता. त्याच्या शरीरावर राजवस्त्र होते, त्याच्या शरीरावर राजवस्त्र पण होते आणि त्याच्या मागे पुढे शिपाई होते, सैनिक होते. तोपर्यंत तो राजा होता. तो खूप मजबूत होता, तो खूप मजबूत होता. पण त्याला फळ नव्हते, त्याला फळ नव्हते. कारण का त्याच्याकडे आज्ञाधारकपणा नव्हता. आज्ञाधारकपणाचं फळ त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणून परमेश्वराच्या द्वारे त्याची गादी खाली झाली. त्याला दुष्ट आत्म्याने त्रास दिला, कित्येक वर्ष त्याला त्रास होऊन आणि शेवटी तो त्या याच्यामध्ये मरण पावला. प्रेज द लॉर्ड. येशूला आपल्या जीवनामधून फळ हवे. त्या येशूला काय पाहिजे? फळ पाहिजे. तो त्या हिरव्यागार पानाने किंवा त्याच्या थंडगार सावलीने येशू इम्प्रेस होत नाही. त्या टवटवीत पाण्याच्या द्वारे, थंडगार सावलीच्या द्वारे येशू इम्प्रेस होत नाही. त्याला आपल्या जीवनामधून, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामधून आत्मिक वाढ पाहिजे. आत्मिक वाढ पाहिजे. कारण ते फळ, जे फळ परमेश्वर आपल्यामध्ये शोधतो आहे, ते भोजनासाठी पण उपयोगी पाहिजे. आणि त्यानंतर ते जर जमिनीमध्ये टाकलं किंवा ते बीज रूपाने जर पाहिलं तर ते बीज उत्पन्न करणारं पण फळ पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का तुमचे फळ टिकावे आणि विपुल प्रमाणामध्ये ते वाढावे. मग आपली वाढ पण झाली पाहिजे, फळ आपल्याला लागले पण पाहिजे, वाढ पण झाली पाहिजे, बीज देणारं पण पाहिजे फळ. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये या फळाद्वारेच परमेश्वर आपल्याला काय करतो? आशीर्वादित करतो. आपल्याला परमेश्वर म्हणतो का तुम्ही फळ देणारे बना, फळ देणारे बना. आता प्रेम असं भाग आहे किंवा प्रेम असं चॅप्टर आहे, त्याच्यावर किती पण बोला, अध्याय संपतच नाही. प्रेमाचा अध्याय संपतच नाही. आणि आनंद, परमेश्वर आमच्यामध्ये काय शोधते? आनंद शोधतो. बाहेर जाऊन पाहिलं, आज जाऊन पाहिलं तर आमच्यामध्ये आनंद पाहिजे. हालेलुया. बाहेरून पण आनंद, आतून पण आनंद, हृदयामधून पण आनंद आणि चेहऱ्यावरून पण आनंदी असलं पाहिजे. जे लोक देवाच्या संगतीमध्ये वेळ घालवतात, जे लोक प्रत्येक दिवशी देवाच्या संगतीमध्ये वेळ घालवतात, परमेश्वराचा आत्मा त्यांच्या आत्म्याबरोबर एक होतो, कनेक्ट होतो. कनेक्टिंग त्यांच्यामध्ये होती. देवाबरोबर ते कनेक्ट केले जातात. हालेलुया. म्हणून देवाबरोबर आत्म्याने बोलू लागतात. त्यांच्यामध्ये ते आत्म्याचे फळ दिसू लागतात आणि परमेश्वर त्यांना देवाचे मुले म्हणतो. ते परमेश्वराचे मुले होतात. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दारावर
घराच्या चौकटीवर किंवा अशा उंच जागेवर तुम्ही देवाचा क्रॉस काढला असेल, परंतु यामुळं तुमची देवाबरोबर ओळख होत नाही, तुमची काही ओळख होत नाही. तुम्ही ख्रिस्ती आहात हे तुमच्या फळावरून ओळखले जाते, तुमच्या फळावरून ओळखलं जातील. कारण ख्रिस्ती लोक विश्वासणारे असतात. ख्रिस्ती लोक कसे असतात? विश्वासणारे असतात. आणि आम्हाला ख्रिस्ती म्हणतात तेव्हा म्हणतील का जेव्हा आमच्यामध्ये ते फळ दिसेल. आम्हाला लोक ख्रिस्ती जेव्हा म्हणतील की तेव्हा आमच्या जीवनामध्ये फळ दिसणार. प्रेम राहील, आनंद राहील, शांती असणार, चिंता नसणार. प्रेम असेल, आनंद असेल, शांती असणार, चिंता नसणार. आम्हाला तो सुखद अनुभव येईल, आम्हाला तो विश्वास असेल, आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या या जीवनाचा एक सुखद आणि आनंद येईल. आणि त्यावर आमचा विश्वास असेल का प्रभू आमच्या बरोबर आहे, आनंद देणारा प्रभू आहे, आमच्यावर प्रेम करणारा प्रभू आहे. आम्ही पण प्रभू येशूला प्रेम केलं पाहिजे, आम्ही पण प्रभू येशूला आनंदी केलं पाहिजे. आमच्यामधून ते आनंदाचं, प्रेमाचं, लीनतेचं, नम्रतेचं, सौम्यतेचं आणि सहनशीलतेचं फळ परमेश्वराने पाहावं, परमेश्वराने ते ग्रहण करावं, यासाठी परमेश्वर आमच्यामध्ये ते फळ पाहतो. आणि दावीद राजा तर स्तोत्र संहिता 23 मधून तर तो हमेशा वारंवार या गोष्टी वाचतो किंवा बोलतो बार बार की आपणही ते केलं पाहिजे, आपणही ते म्हटलं पाहिजे. स्तोत्र संहिता 23चं आपण ते पाठ पण केलं पाहिजे आणि सारखं आपण ते बोललं पाहिजे का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो. हे बोललो आपण जेव्हा बोलतो ना तर ते सर्व गुण, ते परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचं प्रेम आपल्यावर आत्म्याच्या द्वारे ओतलं जातं आणि आपण ते अंगीकार करतो तेव्हा मनाला एक शांतता मिळते, समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो. दावीद राजा त्या वचनामध्ये म्हणतो का माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. का तुमचे पात्र, तुमचा आनंद ओसाडून वाहतो का? तुमचं प्रेम ओसाडून वाहतं का? तुमच्यामध्ये सहनशीलता ओसाडून दिसते का? तुमच्यामध्ये तो कळवळा लोकांना दिसतो का? तुमच्यामध्ये तो शांती लोकांना दिसते का? तुम्ही किती सहनशील आहात हे लोकांना कळतं का? ओसाडून वाहू द्या, तुमचं फळ लोकांना दिसू द्या. देव तो पाहायला येणारच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून अंगीकार करा आणि मनाला स्थिर करा, शांत करा. आता शांती नाव ठेवल्याने काही शांती मिळत नाही. शांती नाव ठेवल्याने काही शांती मिळत नाही, परंतु ज्याच्याजवळ शांती आहे त्याचं नाव यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया. यहोवा शालोम आहे, तो शांतीचा राजा, त्याच्याजवळ शांती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, या आपल्यामध्ये ते फळ दिसू द्या, कारण परमेश्वर ते फळ शोधण्यासाठी येतो, परमेश्वर ते फळ पाहण्यासाठी येतो. आणि ज्यावेळेस ते परमेश्वर आपल्यामध्ये ते फळ शोधतो, आपल्यामध्ये ते फळ पाहतो, तर त्यामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. परमेश्वर आपल्याद्वारे एक संतुष्ट होईल, समाधान होईल का हे जे काही मी यांना आज्ञा दिलं, जे काही शिकवलं आज यांच्यामध्ये ते दिसत आहे.
प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी त्या झाडाकडे आला, ते झाड तर गच्च भरलेलं होतं, हिरवेगार होतं, टवटवीत होता, त्याचा घेर मोठा होता, खोड मोठं होतं, पसारा त्याचा घेर पण चांगला मोठा पसरलेला होता, त्याचे मुळं पण खोलवर होते, वारा आला पडण्याची भीती नव्हती, काहीच गरज नव्हती. परंतु त्याच्यामध्ये एकच गोष्ट कमी होती का त्या झाडाला फळ नव्हतं. आणि म्हणून परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या झाडाला श्राप दिला आणि म्हटलं का यापुढे तुला फळ नाही यावं. कदाचित तुमच्या आणि माझ्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तुमच्यामध्ये फळ दिसलं नाही तर येशूने जर म्हटलं तर प्रियांनो आपण शापग्रस्त होऊन जाऊ. ही वेळ तुमच्यावर येऊ नये, माझ्यावर येऊ नये, कोणावरच येऊ नये हो. म्हणून आजच तुम्ही तयारीला लागा, परमेश्वराकडे प्रार्थना करा. तो परमेश्वर फळाने भरणारा, सामर्थ्याने भरणारा, अभिषेकाने भरणारा, दान वरदानाने भरणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे खूप आहे, अलोट आहे, न मोजता येणार आहे, अमर्याद आहे. ज्याचा उगमच आम्हाला माहीत नाही, त्याचा अस्त कसा माहीत असणार. तो अल्फा आणि ओमेगा आहे, आदी आणि अंत आहे. या प्रियानो त्या परमेश्वराला आपण फळ देणारे बनवूया. परमेश्वर तुमच्याकडे अपेक्षा करतो फळाची. प्रियानो आज तुम्ही फळ देणारे व्हा आणि फळाच्याद्वारे तुमची ओळख जगाला होऊ द्या. काही येशू ख्रिस्ताचे विश्वास ठेवणारे त्याचे प्रियजन आहात, त्याचे मुलं आहात, त्याची प्रजा आहात, त्याचा वंश आहात. लोकांना कळू द्या. देव तुम्हाला या वचनाच्याद्वारे खूप आणि खूप आशीर्वादित करू. सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. आमेन.